राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। आदिवासी विकास विभागाच्या वतीनं एक व्याख्यानमालेचा कार्यक्रम केला होता। मात्र कुठेतरी याच जे आहे ते कार्यक्रमाला काही आदिवासी संघटनांनी निषेध नोंदविला होता। निषेध नोंदवण्यासाठी काल काही जे आहे ते प्रसार माध्यमावरती पोस्ट केल्या होत्या। त्यानंतर जे आहे ते पॅन्थर आदिवासी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोडके यांना पोलिसांनी जे आहे ते नजर कैदेमध्ये ठेवलं होतं। तब्बल 4 ते 5 जे आहे ते नजर कैदेमध्ये होते। पोलिसांचं नेमकं प्रकरण काय होतं, तुम्ही पोलिसांच्या नजर कैदेमध्ये का होतात? आजचा जो या ठिकाणी आदिवासी विकास मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये जो होणारा कार्यक्रम होता, हा कार्यक्रम आदिवासी हितांच्या विरुद्ध आणि कुठलीही आदिवासीची खरी संस्कृती या ठिकाणी नसताना एक चुकीची इथं पायंडा पाडून एक संस्कृतीचा कार्यक्रम घेऊन आदिवासी समाजाची मूळ प्रश्नापासून दिशाभूल करणारा हा कार्यक्रम होता। म्हणून आम्ही आदिवासी पॅन्थर संघटना आणि इतर आदिवासी सामाजिक सर्व भावनेचा आदर करून आम्ही हा सदरचा कार्यक्रम चुकीचा आहे आणि हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला होता। त्यानंतर आम्ही शनिवारी इशारा दिल्याच्या नंतर काल पोलिसांनी आम्हाला एवढा त्रास देण्याचा प्रयत्न केला। आम्ही ज्या शेतामध्ये रात्री शेतासाठी जे नांगरणी सुरू होती त्या ठिकाणी पोलीसची गाडी आली, तिथे आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणाहून मग नंतर आम्ही तिथं सापडलो नाही तर रात्री 1 वाजता माझ्या घरी गेले। रात्री 1 वाजता माझ्या घरी जाऊन त्या ठिकाणी माझी आई आजारी होती, माझ्या घरी आलेले पाहुणे होते, ते 1 वाजता घाबरून गेले पोलीसची गाडी या ठिकाणी का आली म्हणून। आणि मग जेव्हा सकाळी 7 वाजता मी जरा शेतामधून माझं ते काम बघत असताना हिंगोलीला वापस येत असताना एक क्रिमिनल सारखं, एक मोठ्या गुंडासारखं, एखाद्या डाकू सारखे ते पोलीसच्या गाड्या त्या भागामध्ये फिरत होत्या 2-3 गाड्या रात्रीपासून। आणि सकाळी 7-7:30च्या दरम्यान आमच्या गाडी आडवी लावून आम्हाला ताब्यात घेतलं आणि सरळ पोलीस ठाण्यामध्ये आणलं। पोलीस ठाण्यामध्ये आणून हा खटाटोप कशासाठी केला पोलिसांनी, नेमकं कारण काय हा होतं? सर्व खटाटोप म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा हे जे पक्षाच्या लोकांना जे त्यांचा सत्तेचा जे गैरवापर करून जे आदिवासी समाजाची दिशाभूल करायची आणि हे चुकीचा जो आदिवासी समाजाच्या विरोधाचे कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी त्यांनी जे विरोध करणार आहेत आम्हाला तोंड दाबून बुक्याचा मार आणि पोलिसांना पुढे करून आमच्यावर दबाव टाकण्याचं काम या आयोजकांनी आणि या भारतीय जनता पार्टीचे जे सरकार आहे यांचे जे इथले जे लोक आहेत या सगळ्यांनी मिळून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला। मग आता तुम्ही भेट घेतली आहे, तुम्ही भेटीसाठी आले होते मंत्री अशोक उईके यांच्या, काय तुमची चर्चा झाली? नाही, मुळात पोलिसांनी जे पीआय साहेब होते इथले स्थानिक पीआय आणि हिंगोली ग्रामीणचे पीआय डीवायएसपी साहेब यांनी आमच्याशी चर्चा करून तुम्ही कार्यक्रम उधळू नका, तुमचे जे काही म्हणणं असेल मागण्या असेल रितसर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही आमच्या शिष्टमंडळ मार्फत आम्ही मंत्री महोदयांचा वेळ घेऊन देतो आणि तुमची मागण्या आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो असं सांगून त्यांनी मग आम्हाला या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये 2-3 गाड्या आमच्या सोबत आणून आम्हाला मंत्री महोदयाकडे आमचं निवेदन फक्त दिलं। आमचे जे काही निवेदनामध्ये 4-5 मागण्या होत्या ते मागण्या सुद्धा मंत्री महोदयांनी हातात घेऊन वाचलं सुद्धा नाही। आम्ही स्वतः त्यांना पटवून सांगितलं की विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत ते तात्काळ निकाली काढा, त्याच्यावर पण त्यांनी चालत आम्हाला महत्वाचे 2 मुद्दे कुठले? महत्वाचा मुख्य उद्देश असा आहे की आताचा आमचा प्रश्न आहे की जे आदिवासी आरक्षणाच्या अगेन्स्ट मध्ये जी बंजारा समाजाला समाविष्ट करण्याबाबत जी समिती नेमलेली आहे ती अनधिकृत चुकीच्या पद्धती समिती आहे। त्याला टीएसी जे ट्रायबल ऍडव्हायझरी काउन्सिलचं जे मान्यता लागते आणि त्यांच्यानुसार तो जीआर पास करायला पाहिजे। तो चुकीचा जीआर पास केला। आदिवासीचा हक्काचा रिझर्व्ह जो निधी आहे तो निधी त्याच्यावर खर्च केला जातो, त्याच्यामध्ये आदिवासी सामाजिक संघटना किंवा आदिवासीचे जे अभ्यासक लोक आहेत त्यांना कोणाला इन्क्लूड केलं नाही आणि ही समाजाला दिशाभूल करून जसं मणिपूरमध्ये झालं, जसं आंध्र प्रदेशमध्ये झालं, जसं नेपाळमध्ये झालं, असं इथल्या आदिवासी समाजामध्ये बंजारा असतील, धनगर असतील, इतर समाजामध्ये तेढ निर्माण करून इथे यांना दंगल घडवायची, इथल्या आदिवासी लोकांना संपवण्याचा डाव हे लोक करत आहेत। देवदेवता पद्धती हा उल्लेख आहे पोस्टरवरती, नेमकं मग हे मार्गदर्शन करण्यासाठी कोण उपस्थित होतं? कुठले तुमचे धार्मिक विधी करणारे महंत कोणी जे कोणी असतील ते कोण होते? या भागात जर आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये मुख्यतः आंधा आणि पारधी आदिवासी समाज आहे आणि अशा पद्धतीचं देवदेवता पूजा करण्याची आमची संस्कृती तर कुठं आहेच नाही। जे काही आमचे सणवार उत्सव असतील ते आमच्या वड्यावरचा देव, नदीवरचा देव, शेतामधला देव त्या ठिकाणी जाऊन आम्ही देवता पूजा, मंगल कार्यालयामध्ये आदिवासी देवांची पूजा केली जाते का? म्हणजे पूजा करणारे कोण होते, जे प्रमुख पाहुणे कोण होते? आमच्या आदिवासी संस्कृती हजारो वर्षापासून आदिवासींची देवदेवतांची जी संस्कृती आहे त्याच्यावर हे लोक आम्हाला ज्ञान शिकवणार का? आदिवासीला देवाची संस्कृती काय, पूजाची संस्कृती काय, ही काय? त्यामुळे हे कार्यक्रम मुळातच हे नव्हता, हे आदिवासींचा दिशाभूल कार्यक्रम करणार होता। इथं कोणता देव एखादा आदिवासीचा मानलेला तुम्हाला दिसते का? किंवा एखाद्या आदिवासीची संस्कृतीबाबत कोणी व्याख्यान केलं का? याच्यात जे आलेले होते सगळे सत्तेमध्ये असलेले आमदार खासदार हे लोकांचं नाव टाकून हे आदिवासी लोकांचा उल्लू बनवायचा कार्यक्रम आहे। त्याच्यावर 50-60 लाख रुपये आदिवासींच्या हे खर्च केलेले आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं प्रकल्प अधिकाऱ्याला 10 लाख रुपये खर्च करण्याचा अधिकार आहे, एटीसीला 20 किंवा 25-30 लाखांचा असेल, यांना 10 लाखांचा असेल। याच्यावर जर 50-60 लाख रुपये खर्च झाला तर मग विदाऊट टेंडरिंग तुम्ही एवढा पैसा कोणत्या आधारे खर्च करता? कोणत्या बेसिस मध्ये तुम्ही इतकाले पैसे उडवता? म्हणजे तुम्ही जे शासनाचं टेंडरिंग प्रोसेस आहे त्याला सुद्धा बायकॉट करून तुम्ही एवढ्या करोड रुपये आदिवासींचे हितांचे वायफळ खर्च करता। जिथे आदिवासी आज इथले बेरोजगार लोक इथे मजुरी कामासाठी स्थलांतर आहेत, विद्यार्थ्यांना पैसे नाहीत, शाळेत आश्रम शाळेमध्ये नाहीत,
जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या पोरांची सुवर्ण मोती होती आणि हे पैसा वायफळ उडवला जाते आदिवासींचा. खर तर आजचा कार्यक्रम जे आहे ते आदिवासी समाजाला उल्लू बनवण्याचा कार्यक्रम होता आणि आदिवासी समाजाच्या नावावर जे आहे ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून पैशाची उधळपट्टी झाल्याचा आरोप जो आहे ते पॅन्थर आदिवासी पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बोडके यांनी केला आहे. कॅमेरामॅन साईनाथ सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.